रामकृष्ण हरी. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दैनिक मराठवाडा नेताच्या खास वाचकांसाठी आम्ही आज कोरोना संदर्भात पंढरपूरची वारी ही परंपरा यावर्षी कोरोनामुळे त्या वारीवर काय परिणाम झाला आहे व महाराष्ट्र शासनाने यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत या संदर्भात आपणास माहिती देत आहेत परमपूज्य श्री गहिनीनाथजी महाराज, पंढरपूर देवस्थान सहअध्यक्ष. जय हरी महाराज. जय हरी. या वर्षीची वारी ही एक वेगळी वारी होणार आहे. त्याचं कारण असं आहे, यापूर्वी अनेक महामार्या येऊन गेल्या. प्लेग झाला, कॉलरा झाला, स्वाईन फ्लू झाला, अशा अनेक प्रकारच्या यापूर्वी महामार्या येऊन गेल्या. पण ही जी महामारी देशात नाही तर जगात आली ती एक वेगळ्या पद्धतीने आली. स्पर्श केला तर माणसाचा जीव जातो, गर्दी जमली तर माणसाचा जीव जातो. एकाची लागण एकाला होती. यापूर्वीच्या रोगामध्ये एकाची लागण एकाला होणार नाही. आता जर आपण पाहिलं, घरामध्ये एखाद्याला जर रोग झाला तर संपूर्ण घर क्वारंटाईन करतात. आणि ही जी वारीची परंपरा आहे, या वारीला कमीत कमी चालत येणारा समाज दोन्ही दिंड्यात मिळून किंवा तब्बल 7 दिंड्यात मिळून एक 10 लाखाच्या आसपासचा समाज असतो. 10 लाखाच्या आसपासचा समाज. आणि इतर अवांतर येणारा समाज हा एक 10 लाखाच्या समाजात असतो. म्हणजे आषाढी वारी ही 20 ते 22 लाखाच्या आसपास चालत येणारे आणि दिंड्यांच्या संबंधात अशा पद्धतीनं ही वारी येते. आणि या रोगाचं वैशिष्ट्यच असं आहे की गर्दी करायची नाही, सोशल डिस्टन्स पाळायचा, मास्क लावायचा, सॅनिटायझर वापरायचा आणि निर्जंतुकीकरण करायचा. आणि वारी म्हणजे अशी आहे, आषाढी वारीला माणसं चालायचं तर लांब राहिलं, पण मुंगी सुद्धा वाटेनं चालणं अवघड होऊन जातं. इतकी मोठी ही वारी. आपल्याला माहिती आहे, 2 वर्षाखाली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या एकादशीच्या महापूजेला यायचे. कारण या वारीची परंपरा आहे. या वारीमध्ये मुख्यमंत्री महापूजेला येतात आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेकडून पांडुरंगाला अभिवादन करून त्या पांडुरंगाची पूजा करतात. पण त्यावेळेस राज्यामध्ये अनेक आंदोलन चालू होते आणि त्या आंदोलनामध्ये त्यांना असं सांगितलं गेलं की आपण पंढरपूरला येऊ नका, आणि आलात तर बरेच लोकांचा घातपात होण्याची शक्यता आहे किंवा जीवे जाण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ती वारी रद्द केली. त्या सोहळ्याला पूजेला यायचं रद्द केलं आणि एका वारकऱ्यांनी पांडुरंगाची महापूजा केली. म्हणजे जर एखाद्या वेळेस असा जर प्रसंग जर घडला तर ही वारी त्या प्रसंगानुसार संख्येनं कमी होण्याची शक्यता आहे, पण वारी ही कधीच रद्द होऊ शकत नाही. महाराज, वारीचा इतिहास हा काय आहे, वारी कधी सुरू झालेली आहे आणि वारी संदर्भात थोडक्यात माहिती आपण सांगावी. वारी ही अनादी आहे. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. कारण वारी ही आजची नाही आहे. वारी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी चालू केलेली नाही आहे. वारी ही ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केलेली नाही आहे, तर यांच्या पूर्वजांनी. आज तुम्ही जर श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वंश परंपरेतले श्री विश्वंभर पंतांकडे जर पाहताल, जे त्यांचे 7वे पिढीतले जन्माला आलेले, त्या विश्वंभर पंत सुद्धा पंढरपूरला येत होते असा आज तुम्हाला आणि आम्हाला त्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे वारी ही अनादी आहे. पण जो दिंडी सोहळा आहे, दिंडी सोहळा, हा दिंडी सोहळा शके 1685 साली हा तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हे चालू केलं.
आणि त्यावेळेस नारायण महाराज देहूवरून निघायचे, देहूवरून श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवायच्या, तिथून ते आळंदीला यायचे. आळंदीमध्ये मायमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवायचे आणि मग तिथून ते सगळे मिळून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी दिंडी सोहळा यायचे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ या सुख दे इलविसावारे. एक खेळ्याहून आज ते पंढरपूरला नाचत यायचे. पण असं नाही आहे की वारी ही आज 1685 पासून चालू झाली असं तुम्हाला मला म्हणता येणार नाही. वारी ही अनादी आहे, पण दिंडी सोहळा जो आहे तो दिंडी सोहळा 1685 साली चालू झाला. हा 1831 पर्यंत दोन्ही पालख्या या मिळून येत होत्या, दोन्ही पादुका या मिळून येत होत्या. पण 1832 साली शितोळे सरकारने तुमचे यांनी हैबत बाबाने आणि शितोळे सरकारने ही वारी स्वतंत्र काढली परत, आणि याला राजाश्रय हा सरकारने शितोळे सरकारने दिला आणि तेव्हापासून ही वारीची परंपरा एक अनादिकालीन चालू आहे. महाराज, या वारीमध्ये प्रमुख दिंड्या किती आणि त्या कोणत्या व त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती दर्शकांना द्यावी. कारण असं जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सुरू निवृत्तीनाथांचे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ हे 4 पालख्या आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 पालख्या झाल्या. पुन्हा एकनाथ, नामदेव आणि तुकाराम अशा एकूण 7 पालख्या या मुख्य मानाच्या पालख्या आहेत. आणि त्याच्यासोबत आता एक गजानन महाराजांची पालखी आणि निळोबारायांची पालखी अशा 7 आणि 2 9 मानाच्या पालख्या आहेत. पण मंदिरात येऊन देवाची भेट घेणाऱ्या या 7 पालख्या या प्रमुख पालख्या आज गणल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगामध्ये ह्या छोट्याशा विषाणूने हाहाकार माजवला आहे आणि आता यावर्षी कशा प्रकारे ही वारी जी आपण म्हटल्याप्रमाणे ही अनाद कालापासून चालू आहे, तर आता ही वारी कशी होणार. वारकरी यामध्ये विचार करत आहेत की बाबा पांडुरंगाचं आणि संत ज्ञानेश्वराचं, संत तुकोबांचं ही भेट होणार का आणि ती कशी होणार, यासाठी देवस्थाननं काय उपाययोजना केल्या आहेत. नाही, प्रमुखतः तुम्हाला एक सांगतो, वारीला आल्यानंतर त्यांची व्यवस्थापना करणं हे देवस्थानचं काम आहे. वारीची व्यवस्थापना करणं हे देवस्थानचं काम नाही आहे. आणि यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाने त्याच्यावर निर्बंध घातलेत. शासनाने पहिला निर्बंध घातला की पायी दिंडी सोहळा त्यांनी रद्द केला. का रद्द केला तर या पालखीला अनेक मुक्काम आहेत. कारण या 7 पालख्या आणि प्रत्येक दिंडीबरोबर आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर आज तुम्ही जर बघताल तर मागे आणि पुढे धरून आज तुम्हाला 400 ते 450 पालख्या आहेत. आज तुम्ही श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायाच्या पालखीचा विचार केलात तर 350 ते 450 पालख्या आहेत. आज तुम्ही एकनाथ महाराजांच्या पालखीचा जर विचार केलात तर 85 ते 100 पालख्या आहेत. आज असं प्रत्येक पालखीबरोबर मागे आणि पुढे मानाच्या त्या परिसरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या या पालख्या आहेत. त्यामुळे मानाच्या मुख्य पालख्या या 7 आहेत आणि यांच्या समावेत आज जर तुम्ही आम्ही जर असं जर बघितलं तर पालखीमध्ये रजिस्टर्ड जर आपण जर असा जर विचार जर केला तर 700-800च्या आसपास सगळ्यांच्या पालख्या पंढरपूरला येतात. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि मंदिर देवस्थान हे कशा प्रकारे 1 जुलैला जी आषाढी एकादशी आहे त्याच्यासाठी काय म्हणजे उपाययोजना केल्या आहेत. त्याच्यात उपाययोजना आहेत. शासनाने 2 पर्याय आमच्या समोर ठेवले की दशमीच्या दिवशी पादुका पंढरपूरला येतील, 7 पादुका पंढरपूरला येतील. त्या कशा येतील अजून ते काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं सांगितलंय की आम्ही विमानाने तरी आणू, हेलिकॉप्टरने तरी आणू
किंवा एखाद्या चांगल्या वातानुकूलित बसमध्ये तरी आणू किंवा त्यावेळेस जसं वातावरण असेल तशा पद्धतीत आम्ही या पादुका दशमीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही पंढरपूरला आणू. दशमीच्या दिवशी पालख्या पंढरपूरला राहतील. एकादशीला नगर प्रदक्षिणा होईल. आता द्वादशी ते पौर्णिमा असा सगळ्या मानाचा विषय असतो. पण आज जर पंढरपूरचा जर विषय जर पाहिला आणि देशातला जर आज आपण कोरोनाचा जर प्रादुर्भाव जर आज आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे प्रादुर्भाव सध्या चालू आहे. त्यामुळे पंढरपूरकरांनी सुद्धा आम्हाला असं आव्हान केलेलं आहे की संख्यात्मक वारी करू नका, गुणात्मक वारी करा. संख्यात्मक वारीमध्ये आज तुम्हाला सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही. त्यामुळे कमीत कमी लोक पंढरपूरला येतील, त्या जे काही त्यांचे नियम आहेत ते करतील. आणि जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल आणि शासनाने जर सांगितलं की पौर्णिमेपर्यंत पादुका थांबा तर पौर्णिमेपर्यंत थांबतील, नाहीतर द्वादशीला त्यांचा नियम करून ते आपापले परत जातील. महाराज, कोरोनामुळे संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान मोठमोठ्या कंपन्यापासून ते रोजगार मिळण्यापर्यंत आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराला आणि पंढरपूर देवस्थानला तिथले छोटे व्यापारी असतील, छोटे उद्योजक असतील, ठेलेवाले असतील, यांना त्याचा काय परिणाम पडलाय? कारण की वारीमध्ये येणारा जो समाज आहे, आपण सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 लाख लोक येतात. तर ती येणारा माणूस हा तुळशी माळा घेतो, बुक्का घेतो, विठ्ठलाची फोटो घेतो. हा जो उलाढाल होणारा जो व्यापार आहे त्याची काय म्हणजे किती मोठ्या प्रमाणात याच्यावर परिणाम आहे रोजगारावर आणि आर्थिक तोटा मंदिर देवस्थानचा किती आहे, याबद्दल माहिती आपण द्यावी. या जे 4 वारे आहेत, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री, यापैकी आमचं चैत्रवारीचं उत्पन्न पूर्ण बुडलं. चैत्रवारीला अंदाजा 2.5 ते 3 कोटी रुपयाचं मंदिराला उत्पन्न असतं. पण यावर्षी त्याचा एकही पैसा मंदिराला मिळाला नाही. आणि लॉकडाऊन झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे आजच्या मितीपर्यंत ऑनलाईनला फक्त 4 लाख रुपये आज मंदिर समितीला मिळाले. मी आत्ता तुम्हाला जे बोललो हे 15 दिवसात आम्हाला 3 कोटी रुपये मिळतात. 15 दिवसात. सरासरी जर आज आपण जर विचार केला, पूर्ण वर्षभराचं जर आर्थिक ॲव्हरेज जर काढलं तर एक 7 लाख रुपयाचं आपण रोजचं सरासरी गणित जर घालून चाललो तर मंदिर समितीला तशा पद्धतीचं उत्पन्न असतं. आता ही आषाढी वारी ही सगळ्यात मोठी वारी आहे. किमान 8 ते 10 कोटी रुपयाचं उत्पन्न मंदिर समितीचं बुडालं. आता तुम्ही म्हणताल महाराज मंदिराला काय, आता लोक प्रत्येक जण येतो म्हणतो मंदिराला खूप पैसे आहेत, मंदिरामध्ये खूप पैसे असतात. पण मंदिर आता सध्या आम्ही ही समिती चालवती आहे. आम्ही मंदिरातले आर्थिकरण खूप जवळून पाहिलेलं आहे की आज आपण जर शिर्डी संस्थानला बघितलात, आज तुम्ही जर सिद्धिविनायक संस्थानला जर बघितलात तर त्या मानानं त्यांनी जे शासनाला देणग्या दिलेल्या आहेत त्यांच्या तुल्यबळाने पंढरपूर देवस्थान समितीनं खूप कमी देणगी दिली. आज आम्ही 1 कोटी रुपये दिले, त्या मानानं खूप कमी आहेत. तुम्ही आज सिद्धिविनायक आणि शिर्डीला समोर ठेवा, आमच्याकडे माणसाची संख्या जास्त आहे, भाविकांची संख्या जास्त आहे, पण उत्पन्नाचं बळ हे कमी आहे. उत्पन्न आणि खर्च तितक्याच तुल्यबळानं आज मंदिर समितीचा खर्च आहे. पण खर्च जरी असला तरी आज हा तोटा मी म्हणणार नाही, कारण ही एक खूप मोठी महामारी आहे. आज हे आपल्याला सगळ्याला सहन करावं लागतं. आज एक विचार करा, आज आपला दैनिक मराठवाडा नेता आहे, हा पेपर आज ऑनलाईन चालत होता, आज पेपर लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. त्याचा आपल्या स्वतःला किती मोठा फटका बसला तुम्ही सांगा. एक व्यक्तिगत एक कुटुंब, आज मी गहिनीनाथ महाराज आहे,
आज मी 21 मार्च पासून घरात आहे, कीर्तन नाही आहे, भजन नाही आहे, बाहेर कुठंच जाणं नाही आहे, म्हणजे एक पैशाचं सुद्धा आर्थिक उत्पन्न नाही आहे. हे माणूस 1 महिना सहन करू शकतो, पण असं किती दिवस सहन करणार? त्यामुळे आर्थिक फटका हा 100% बसला. आता राहिला विचार बाजारचा, पंढरपूरच्या बाजारपेठचा. बाजारपेठला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण तुळशी विकणारा, तुळशी देवाला जी वाहतात ती तुळशी विकणारा हा एक अतिशय गरीब परिस्थितीतला मनुष्य आहे. तुळशीच्या माळा विकणारे, नाहीतर पंढरपूरला 1 महिना आधीपासून वारीची रेलचेल असते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊली पंढरीतून म्हणजे आळंदीतून निघाले की पंढरपुरात लोकांची गर्दी व्हायला चालू होते. प्रस्थानला जाताना परत दर्शन होत नाही म्हणून 12 वर्ग दर्शन घेणार आहेत. काही लोक माऊलीचं प्रस्थान करून परत जातानाच दर्शन घेणारे आहेत. आणि हे जात असताना कोणी माळा घेऊन जातो, कोणी बुक्का घेऊन जातो, कोणी कुंकू घेऊन जातो, कोणी तुळशी घेऊन जातो. देवाला येताना लोक हार घेऊन येतात. हार विकणारा एक गरीब वर्ग असतो. हार नुसता विकणारा गरीब नाही आहे, तुम्ही ज्यांनी फुलं शेतामध्ये लावलेत तो सुद्धा एक पंढरपुरातला चांगला वर्ग असतो. या सगळ्यांवर खूप मोठ्या पद्धतीनं संकट ओढावलंय. आज नुसतं माळ असेल, बुक्का असेल, फुलं असेल, तुळशी असेल, याच लोकांचा विचार तुम्हाला ना मला करून चालणार नाही. पण पंढरपुरातले हॉटेल्सवाले आहेत, पंढरपुरातले चहावाले आहेत, पंढरपुरातले कापड विक्रेते आहेत, पंढरपुरातले खेळण्या विशेषतः विक्रेती आहेत, पंढरपुरातले मूर्ती विक्रेती करणारे आहेत, पंढरपुरातले कळस विक्री करणारी माणसं आहेत. आज यांचा जर विचार केला तर या लोकांवर प्रचंड प्रमाणात मोठा या लोकांना तोटा बसलेला आहे. पण शासनाने यावेळेस कडक निर्बंध घातलेले आहेत की कसल्याही परिस्थितीत लोकांची गर्दी ही पंढरपूरला करायची नाही. कारण आता कालचं सूर्यग्रहण पंढरपूरला झालं. आजच्या व्हॉट्सअपला अनेक मेसेजेस आहेत की काल सूर्यग्रहणाच्या निमित्ताने चंद्रभागेमध्ये भाविकांनी गर्दी केली. मग ती गर्दी गावातल्या लोकांनी केली असेल, मग ती गर्दी परिसरातल्या लोकांनी केलेली असेल, पण गर्दी मात्र नक्की झाली. आणि ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासन अतिशय प्रयत्नशील आहे. आणि मी सुद्धा लोकांना असं सांगतो, यावर्षी आपल्याकडे असं सांगितलंय, काया ही पंढरी, शरीर हेच पंढरपूर आहे, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. वाऱ्या आपल्याला खूप वाऱ्या करायच्या आहेत, वारीचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. पण हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलेलं पाहिजे. बघा, गेलेला रुपया आपण परत मिळवू शकतो, पण गेलेला देह हा आपण परत मिळवू शकणार नाही. म्हणून घरामध्ये राहत असताना स्वस्थ राहा, आनंदित राहा, मस्त राहा, चांगल्या विचाराने राहा, इतकंच मी या वारीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. महाराज, आता आपण सांगितल्याप्रमाणे की वारी आणि कोरोना याच्याबद्दल आपण माहिती दिली. आषाढी एकादशीचा हा महापूजेचा मान हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा असतो. तर या वारीच्या महापूजेला प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी आपलं काही संवाद झाला आहे का? हो. मुख्यमंत्री महोदय या पूजेला येणार आहेत का? काय म्हणजे, कारण की आता या पूजेला वारकरी तर येणार नाहीत, कारण की मान जो आहे हा मुख्यमंत्र्याचा आणि त्याच्यासोबत पहिल्या वारकऱ्याचा हा मान असतो. तर याच्याबद्दल आपण थोडंसं सांगावं. मंदिर समिती दरवर्षी मुख्यमंत्र्यांना मुंबईला जाऊन एकादशीला वारीला या म्हणून निमंत्रण देऊन समिती जाऊन विनंती करत असते. पण मुंबईतला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून मंदिर समितीनं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे वारीला येण्याची विनंती केली आहे. आमचं काम या म्हणून सांगणं आहे, आमचं काम विनंती करायचं आहे. अजून वारी लांब आहे. या 2-4 दिवसात मुख्यमंत्र्याचा आम्हाला निरोप येईल, पण अजून तरी काही त्यांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे त्यावर काही भाष्य करणं उचित राहील असं मला वाटत नाही. कोरोना आणि वारी संदर्भात आज आपण परमपूज्य श्री गहिनीनाथजी महाराज पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष यांनी आपणाला माहिती दिली. आता खास आपणासाठी कोरोनापासून कसा बचाव करावा, मन प्रसन्न कसं ठेवावं आणि आज मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये,
घरच्यांमध्ये हे डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढत आहे. यासाठी महाराज आपण काही संदेश द्यावा, जेणेकरून लोकांना मन प्रसन्न राहील, लोक डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. याच्याबद्दल आपण थोडंसं सांगावं. खरं तर आपण आता घरी आहोत. घरी राहिले की काही काही लोकांचं झालं तर खूप चांगलं होतं आणि काही काही लोकांचं झालं तर खूप वाईट होतं. आणि या ज्या सगळ्या गोष्टी असतात या गोष्टी विचारावर अवलंबून असतात. आणि विचार जर मनाने केला तर मनुष्य अधोगतीकडे जातो. विचार जर सुविचाराने केला तर मनुष्य विजेताकडे जातो. आणि आपण आज जो विचार करायचा आहे तो कधीही चांगला विचार करायचा आहे. का चांगला विचार करायचा आहे? एक लक्षात घ्या, माणूस प्रॉपर्टी मिळवू शकतो, माणूस इस्टेट मिळवू शकतो, माणूस ऐश्वर्य मिळवू शकतो, माणूस संपत्ती मिळवू शकतो, पण माणूस आपल्या कुटुंबाला कधीच मिळवू शकत नाही. आई असेल, वडील असेल, भाऊ असतील, काका असतील, काकू असतील, हे सगळं कुटुंब आहे, हे एकत्रित कुटुंब आहे. म्हणून आपल्याकडे आपण ज्या लोकसभेमध्ये बसतो तिथं आत जाताना सुद्धा आपल्याकडे असं लिहिलंय वसुधैव कुटुंबकम. आपण जे राहतो ते जातीत राहत नाही, आपण जे राहतो ते माणसात राहतो. आणि म्हणून आपल्याकडे जय जयकार करत असताना नावाचा जरी जय जयकार केला तरी मानव धर्माचा विजय असो, मानव धर्म असं म्हटलेलं आहे. आणि मानव धर्म जिथं म्हटलं जातं तिथं सर्व कुटुंब आलं, घरातले लहान लोक आले, मोठे लोक आले. म्हणून माझं सगळ्याला आव्हान आहे की यावेळेस एक लक्षात घ्या, सगळेच आपले आहेत पण कोणच आपलं नाही आहे, कोणच आपलं नाही आहे पण सगळेच आपले आहेत. हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. आणि सगळेच आपले आहेत असं समजून नक्की ते आपल्याला मदत करतील. आणि म्हणून या ह्याच्यात वीरांचे चरित्र लहान मुलांना वाचायला द्या, संतांचे जीवनचरित्र वाचायला द्या. तुम्ही स्वतः घरामध्ये एक कुठलाही धर्मग्रंथ त्याचं सतत चिंतन करा. चिंतन करत असताना एकटे चिंतन करू नका, कुटुंबाला बसून चिंतन करा. जेवण करत असताना वेगळे वेगळे बसून जेवण करू नका, एकत्रित बसून तुम्ही सगळेजण जेवण करा. आणि एक लक्षात घ्या, कधीही सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचाराची बाजू ठेवा आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे आपलं शरीर आहे हे शरीर मनावर चालवू नका, ही बुद्धी कुबुद्धीनं चालवू नका, हे सुबुद्धीनं चालवा. तुम्ही जिथं आहात त्याचा विकास करायचा प्रयत्न करा. एक कुटुंब आहे, घरचा विकास करायचा प्रयत्न करा. समजा घरचा विकास नाही झाला तर स्वतःचा विकास करायचा प्रयत्न करा. स्वतःचा जोपर्यंत तुम्ही विकास करणार नाही, तुम्ही म्हणताल मला कुणाची गरज नाही, असं असतं कुणाचीच गरज कुणाला नसते, पण स्वतःची गरज तरी स्वतःला नक्की असते, इतकं लक्षात घ्या. आणि स्वतःची गरजेसाठी आपल्याला, तुम्ही जेव्हा परक्या माणसाला प्रेमानं बोलता तेव्हा कुटुंबातल्या माणसाला तुम्ही प्रेमाने बोलायलाच पाहिजे, इतकं लक्षात घ्या. आणि हे सगळं या कोरोनानं आपल्याला, आर्थिक मंदी तर आलीच सत्यजितजी, आर्थिक मंदी तर आपल्याला आलीच, पण कोरोनानं आपल्याला जीवन कसं जगलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं. हाऊ टू बिहेव इन द सोसायटी. तुम्ही जगा, जगत असताना अहंकाराला पायदुळी तुडवा, तुम्ही जगत असताना धर्माला द्या, तुम्ही जगत असताना नीतिमत्तेनं जगायला शिका. एक लक्षात घ्या, माणसाचा एक स्वभाव असतो, त्याच्या मनाच्या विरुद्ध एखादी क्रिया घडली की तो तुम्हाला विरोध करत असतो. हा निसर्गाचा स्वभाव आहे. त्याच्या मनासारखं वागलं की त्यांना वाटत असतं की हा माझा आहे, पण तो खरंच कोणाचा नसतो. आमचे मल्लप्पा महाराजांनी एक वाक्य म्हटलेलं आहे, आमुच्या बोलण्याचा तुम्हा येतो वीट, परिणाम शेवट गोड आहे. आज जरी मी बोललेलं तुम्हाला वाईट वाटत असलं तरी तुम्ही स्वतः विचार करा, त्याचे परिणाम गोड आहेत. म्हणून दुसऱ्याचा विकास करायच्या आधी स्वतःचा विकास कसा करू शकेल,
स्वतःचं नाव चांगलं करण्यापेक्षा, आपण म्हणतो ना, लोक म्हणतात चांगलं नाव करून मरावं. चांगलं नाव करून मरायपेक्षा तू ज्याच्या कुळात जन्मला त्या कुळाचं नाव जर तू चांगला केलास तर तू त्या कुळाचा उद्धार केल्यासारखा. इतकं लक्षात घ्या. इतकंच कोरोनाच्या संदर्भात मी बोलू शकतो. आज दैनिक मराठवाडा नेता हे मुखपत्र हे बद्दर घराण्यांचं नाही आहे. हे जे पेपर वाचतो त्याला वाटतं की हा पेपर माझाच आहे. का असं वाटतं? त्याची काही कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे, ते सत्य आणि वस्तुनिष्ठ लिहितात. दुसरी गोष्ट, जितक्या प्रखरतेनं ते राजकारण मानतात तितकाच अध्यात्म सुद्धा आज लोकांच्या हातात देतात. आणि अध्यात्म देत असताना आज काही काही लोकांना भारतातल्या बातम्या घालायच्या पेक्षा परदेशातल्या बातम्या घालायची फार हौस असते. काही काही लोकांना बाहेरच्या लोकांचे बातम्या खूप द्यायची फार मोठी हौस असते. पण आमच्या संस्थांवर निष्ठेनं प्रेम करणारे आमचे मित्र रामेश्वरजी गिरधारीलालजी बद्दर हे आपल्या भागामध्ये जी मोठी स्थानं आहेत, जी मोठी घराणे आहेत, म्हणजे वारकरी संप्रदायाची असो किंवा वीरशैव धर्माची असो किंवा जैन धर्माची असो किंवा बौद्ध धर्माची असो किंवा ख्रिस्त धर्माची असो, त्यांनी जातीचा आणि धर्माचा विचार केला नाही. फक्त त्यांनी अध्यात्माचा विचार केला की अध्यात्म कसं जगामध्ये पोहोचलं पाहिजे, संतत्व कसं जगामध्ये गेलं पाहिजे. मी त्यांच्यासोबत एका औरंगाबादला जाताना मोठ्या महाराजांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे त्यांनी बौद्ध धर्माचा विचार आम्हाला तिथे दिला. खरं तर कौतुक करायला पाहिजे की हा पेपर आणि बद्दर घराणा आज खेड्यातल्या खेड्यात वाडीत सुद्धा जाऊन आज त्यांनी हुडकण्याचा प्रयत्न केला आणि अध्यात्म जिवंत ठेवायचा प्रयत्न केला. आज वारी हा वारकऱ्यांचा एक निष्ठेचा विषय आहे. वारकरी हा माणसाच्या जीवनातलं एक मोठं साधना, उपासना आणि व्रत आहे. पण त्यांना आज दैनिक मराठवाडा नेता यांच्या वाचकाच्या हाती आज संवाद रूपाने देण्यात आज त्यांना मनस्वी आनंद आहे. आणि तो पेपर आणि त्यांचा हा ग्रुप उत्तरोत्तर फार मोठा वाढत राहो ही आज आम्ही आमच्या गुरुच्या चरणाच्या जवळ बसलेलो आहोत. गोपाळपूरला समर्थ सच्चिदानंद सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणाच्या जवळ बसून आदरणीय सत्यजितने एक सुंदर मुलाखत घेतली. खूप लहान वयात चांगली प्रगती केलेली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मी पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, गुरुचरणी प्रार्थना करतो. मी आपले मनस्वी आभार मानतो आणि मी रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ दासवीरनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय. मराठवाडा नेतानी आज एक वेगळं उपक्रम केलं. कोरोना आणि वारी या संदर्भात आपणाला परमपूज्य श्री गहिनीनाथजी महाराज यांनी सखोल माहिती दिली. अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपणाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. मराठवाडा नेता या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवर पण मराठवाडा नेता आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.